नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपलं लेक्चर नंबर 3 आहे शुगरकेन कल्टिवेशनमधील. आधीच्या 2 लेक्चरमध्ये आपण शुगरकेन याचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन पाहिलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्याचे युजेस कोणकोणते आहेत, त्याचा उपयोग काय आहे, त्याचबरोबर फॅक्टरी आउटलेट, फॅक्टरी बाय प्रोडक्ट्स त्याचे पाहिलेले आहेत. त्यानंतर इकॉलॉजी हा मुद्दा आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये क्लायमेट आणि सॉईल म्हणजे शुगर केन यासाठी कुठल्या प्रकारची जमीन आवश्यक आहे आणि त्याच्या वाढीसाठी कशा प्रकारचं तापमान आवश्यक आहे, त्याचबरोबर रेनफॉल किती गरजेचं आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शुगरकेन कल्टिवेशनसाठी लँड प्रिपरेशन, जमिनीची मशागत आपण कशा पद्धतीने करायची आहे तो मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर टाईम ऑफ प्लॅन्टिंग, यामध्ये एकूण 3 सीझन आपण शुगरकेन प्लॅन्टेशनचे पाहिलेले आहे. सुरू, त्यालाच एकसाली असं आपण म्हणतो, ते जवळपास 12 महिन्याचं पीक आहे. त्यानंतर प्री सीझनल, ते 15 महिन्यांचं, आणि जे आडसाली आहे ते एकूण 18 महिन्यांचं पीक आहे. आणि त्याचा प्लॅन्टिंग टाईमसुद्धा पाहिलेला आहे. सुरू याचा किंवा त्याला सीझनल आपण म्हणतो, त्याचा प्लॅन्टिंग टाईम हा आहे जानेवारी ते फेब्रुवारी, म्हणजे नवीन वर्ष जी सुरुवात होते इंग्रजी नवीन वर्ष जानेवारी महिन्यात, तसं आपण लक्षात ठेवू शकतो. प्री सीझनल असेल तर ऑक्टोंबर नोव्हेंबर, आणि आडसाली असेल तर पावसाळ्यामध्ये म्हणजे जुलै ते ऑगस्ट या दरम्यान त्याची लागवड केली जाते. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो व्यवस्थित आपण लक्षात ठेवायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण लेआउट फॉर प्लॅन्टिंग अँड इरिगेशन ऑफ शुगरकेन हा मुद्दा अभ्यासणार आहे. म्हणजेच ऊसासाठी आपल्याला पाणी द्यायचं आहे. इरिगेशन लेआउट ऑफ शुगरकेन, शुगरकेनसाठी आपण ज्या काही पद्धती अभ्यासणार आहोत, तर त्या पद्धतीमध्ये ऊसाला इरिगेट कसं करायचं, इरिगेशन कसं द्यायचं, कोणकोणत्या पद्धतीनुसार देता येते हे आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये एकूण 4 पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती आहे स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो. ही पहिली मेथड आहे की जी जास्त करून शेतकऱ्यांकडे प्रचलित आहे. शेतकरी जास्तीत जास्त सरीवरंबा जी पद्धत आपण म्हणतो तर त्याचा जास्तीत जास्त वापर करतात. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे किंवा मेथड आहे ती आहे सर्पेंटाईन, त्याला झिगझॅग किंवा नागमोळी पद्धत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर लॉंग फरो, लॉंग फरो म्हणजेच काय, फरो याचा अर्थ काय तर सरी. तर शेतामध्ये जेवढं काही क्षेत्र असेल त्या जमिनीचं, त्यामध्ये एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत आपण सलग असे सरी काढतो, त्याला लॉंग फरो मेथड म्हणतात. त्यानंतर कंटूर फरो म्हणजे जर जमिनीचा उतार जास्त असेल तर त्या जास्त उतारावरती ही पद्धत केली जाते. आपण पुढे प्रत्येक पद्धतीचा डिटेल अभ्यास करणार आहोत. आणि शेवटची जी पद्धत आहे पेयर्ड रो किंवा त्याला पट्टा पद्धत म्हणतात. म्हणजे ही जी पद्धत आहे पट्टा पद्धत अलीकडे जास्त प्रचलित आहे, जास्तीत जास्त शेतकरी याचा वापर करतात आणि त्यापासून मिळणारं उत्पादन हे सुद्धा जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर मेथड. तर पहिली आपण पद्धत पाहणार आहोत स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो. या पद्धतीमध्ये साईडला तुम्हाला फोटोग्राफ्स त्याचं चित्रसुद्धा दाखवलेलं आहे की रिजेस आणि फरो जे स्मॉल बेड्समधले आहेत ते कशा प्रकारचे असतात. तर यामध्ये बघा, पहिला मुद्दा आहे शुगरकेन इज प्लॅन्टेड इन फरो. तर यामध्ये जी काही ऊसाची आपण लागवड करतो तर यामध्ये जे काही वाफे आपण तयार करणार आहे, जे काही बेड्स तयार करणार आहे, यामध्ये जिथं सरी वरंबे असतील तर त्या ठिकाणी ऊसाची जी लागवड आपण नेहमी करतो तर ते नेहमी आपण सरीमध्ये करतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेहमी ऊसाचं जे बेणं आहे ते सरीमध्येच आपण लावतो. शुगरकेन इज प्लॅन्टेड इन फरोज. फरोज आर ओपन ॲट डिस्टन्स ऑफ 105 to 120 सेंटीमीटर. आता यामध्ये ज्यावेळेस आपण सरी आणि वरंबे तयार करतो तर 2 ज्या सरी आहेत
त्या दोन सरीमधील जे अंतर आहे तर ते किती असणं गरजेचं आहे, तर 105 पासून तर 120 सेंटीमीटरपर्यंत. म्हणजे जमीन कशी आहे, जमिनीचा पोत कसा आहे, जर हलकी जमीन आहे का, मध्यम आहे का, किंवा भारी जमीन आहे का, त्यानुसार 105 पासून 120, म्हणजे भारी जमीन असेल तर 120 सेंटीमीटर आणि हलकी असेल तर 105 सेंटीमीटर अशा आपण त्या दोन सरींमधील जे अंतर आहे ते ठेवत असतो. तिसरा जो पॉईंट्स आहे तो आहे This method does not allow intercultivation by bullock drawn implements. यामध्ये जी काही आंतरमशागत आहे, इंटरकल्टिवेशन म्हणजेच आंतरमशागत, जी आंतरमशागत आपण करतो तीमध्ये बुलक ड्रॉन म्हणजे बैलांच्या सहाय्याने आपण यामध्ये आंतरमशागत करू शकत नाही. कारण यामध्ये जे काही बेड्स आहेत तर आपण म्हटलेलं आहे स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फरो, जे छोटे छोटे बेड्स आहे या छोट्या बेड्समध्ये सरी आणि वरंबे तयार केलेले आहेत. त्यामुळे जर आपण बैलांच्या सहाय्याने आंतरमशागत केली तर यामध्ये आपल्याला अनेक अडथळे येऊ शकतात. कारण छोटा साईज आहे रिजेस आणि फरोसचा, त्यामुळे सारखं काही कालावधीसाठी आपण समजा आंतरमशागत केली तर परत आपल्याला जास्त अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आपण या पद्धतीमध्ये जे काही आंतरमशागत असेल ते मजुरांच्या सहाय्याने आपल्याला इथं करावे लागतात, लेबर लावून आपल्याला करावे लागते. चौथा जो मुद्दा आहे, धिस मेथड इज पॉप्युलर अमंग द फार्मर्स ॲज मोर वॉटर कॅन बी अप्लाइड ॲट द टाईम. तर ही पद्धत आपण जी म्हटली मगाशी की सरी वरंबा ही पद्धत शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रचलित आहे. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे काय, तर या पद्धतीमध्ये पाणी आपण जे पिकाला देतो शुगर केनला तर हे जास्त प्रमाणात दिलं जाते. आणि आपल्याकडे सुद्धा शेतकरी एकदा पाणी दिलं की ते उसाला पाणी दिलं की ते निश्चिंत होतात, रात्रभर पाणी चालू असते. 10-10, 12-12 तास उसाला गुडघाभर पाणी दिलं जाते. आणि खरं तर इतकं पाणी त्या पिकासाठी गरजेचं नसते, पण तरीसुद्धा ते दिलं जाते. त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रचलित आहे. पण तो खरं तर त्याचा तोटा एक आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर स्मॉल बेड आणि रिजेस आणि फरो यामध्ये एकूण 4 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. शुगर केन सेट याचं प्लॅन्टेशन आपण नेहमी सरीमध्ये म्हणजेच फरोमध्ये करायचं. 2 फरो जे मधलं डिस्टन्स आहे सरीमधलं ते 105 ते 120 सेंटीमीटर, 120 हा आकडा आपण लक्षात ठेवायचा आहे, पुढे पण आपल्याला येणार आहे तो. यामध्ये आपण इंटरकल्टिवेशन ऑपरेशन बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्सनी करत नाही. आणि ह्या पद्धतीमध्ये मोर वॉटर कॅन बी अप्लाइड ॲट द टाईम, जास्त प्रमाणामध्ये या पद्धतीमध्ये पिकाला पाणी दिलं जातं. त्याच्यामुळे ही पद्धत जास्त प्रचलित आहे. यानंतर दुसरी आपण पद्धत बघूया, सर्पेंटाईन मेथड. आता ह्या मेथडचं छायाचित्र फोटोग्राफ शेजारी दिलेलं आहे बघा. सर्पेंटाईन जर आपण व्यवस्थित निरीक्षण जर केलं तर आपल्याला झिगझॅग नागमोडी रस्ता कसा असतो घाटातला वगैरे तशा प्रकारचा नागमोडी असा रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि त्याच प्रकारे ही मेथड आहे. तर धिस मेथड इज ॲडॉप्टेड इन स्लोपी लँड, म्हणजे ज्या ठिकाणी जमिनीचा थोडासा उतार आहे त्या ठिकाणी आपण ही पद्धत प्रचलित आहे किंवा ही पद्धतीचा अवलंब करतो. इट कन्सिस्ट ऑफ ड्रॉइंग ऑफ रिजेस अँड फरोज अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड, म्हणजे जमिनीचा जो उतार आहे त्याच्या अक्रॉस म्हणजे आडवं आपल्याला रिजेस आणि फरोज तयार करायचे आहेत. सरी आणि वरंबे तयार करत असताना जमिनीच्या आडवे म्हणजे स्लोपच्या उताराला क्रॉस आपल्याला ते तसं तयार करायचं आहे. द रिजेस आर ओपन ॲट द अल्टरनेट एंड. आता यामध्ये बघा जे काही सरी आहेत किंवा जे काही रिजेस आहेत, तर जो काही आपल्याला डार्क पट्टा दिसतो तो कशाचा आहे, तो आहे रिजेस म्हणजेच वरंबा. आणि जो व्हाईट कलरचा दिसतो मधला 2 डार्क पट्ट्यातला तो काय आहे, तर तो फरोज आहे म्हणजे सरी आहेत त्या. तर यामध्ये जर आपण निरीक्षण करून बघितलं इमेजमध्ये तर एक जो वरंबा आहे तो एका बाजूला अटॅच आहे, दुसऱ्या बाजूने काय आहे तर दुसऱ्या बाजूने ओपन आहे. आणि परत दुसऱ्या बाजूने तो अटॅच आहे, म्हणजे एका बाजूने बंद दुसऱ्या बाजूने चालू असा तो तयार केलेला आहे. म्हणून त्याला सर्पेंटाईन मेथड असं म्हटलेलं आहे. द रिजेस आर ओपन ॲट अल्टरनेट एंड, अल्टरनेट एंडला एका बाजूला ओपन झालेला आहे दुसऱ्या बाजूला बंद आहे, अशा प्रकारे अल्टरनेट एंडला तो तयार केलेला आहे. द डिस्टन्स बिटवीन रिजेस इज 105 to 120 सेंटीमीटर. आता यामध्ये जे काही डिस्टन्स आहे जसं आधीच्या मेथडमध्ये आपण पाहिलेलं आहे स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो त्यासारखंच
105 ते 120 सेंटीमीटर 2 सरी वरंब्यामधलं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे ही सर्पेंटाईन मेथड आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर तिसरी जी मेथड आहे ती आहे लॉंग फरो मेथड. आता या पद्धतीमध्ये लॉंग फरो म्हणजेच काय, तर जे काही सरी आहेत त्या जास्त लांबीच्या आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये इमेजमध्ये दिसत आहे की क्षेत्र जे जमिनीचं जेवढं असेल लांबीचं, तर त्याच्यामध्ये एका टोकापासून तर सलग दुसऱ्या टोकापर्यंत त्या सरी आपल्याला तशा तयार करायच्या आहेत. ठीक आहे, म्हणून त्याला म्हटलं आहे लॉंग फरो मेथड. म्हणजे ज्या ठिकाणी जमिनीची सुरुवात होते त्या ठिकाणून जमिनीचा शेवट जो होतो त्या क्षेत्राचा, तर त्या ठिकाणून तशा स्ट्रेट अशा सरी आपल्याला या ठिकाणी तयार करायच्या आहे. रिजेस आर ओपन ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 सेंटीमीटर. याच्यामध्ये सुद्धा जे काही डिस्टन्स आहे किंवा जे काही अंतर आहे दोन रिजेसमधलं, दोन वरंब्यामधलं, ते सुद्धा किती आहे 120 सेंटीमीटर. म्हणजे पहिल्या मेथडपासून आपण डिस्टन्स किती बघितलेलं आहे, दोन सरीमधलं किंवा दोन वरंब्यामधलं असेल तर 120 सेंटीमीटर अंतर आपण पाहिलेलं आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रिजेस आर स्ट्रेट. यामध्ये ज्या काही सरी आपण तयार करणार आहे त्या एकदम स्ट्रेट म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी सरळ अशा त्या सरी आपल्याला फोटोग्राफ्समध्ये सुद्धा दिसत आहे. इट अलाउज इंटरकल्चरिंग ऑपरेशन बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट. जसं आपण पहिल्या पद्धतीमध्ये बघितलं स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो, तर त्यामध्ये आपण बुलक ड्रॉन इम्प्लिमेंटच्या सहाय्याने आंतरमशागत करू शकत नाही. तो एक त्या पद्धतीचा तोटा होता. पण लॉंग फरो मेथडमध्ये याचा एक ॲडव्हान्टेजेस आपल्याला म्हणता येईल की यामध्ये आपल्याला जी काही आंतरमशागत करायची आहे, जी काही आंतरमशागत आपण करणार आहे ती आपण त्यामध्ये बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्स याचा वापर करू शकतो. कारण यामध्ये क्षेत्र मोठं आहे, सरी ह्या सलग स्ट्रेट आहेत, सरळ आहेत. यामध्ये आपल्याला आंतरमशागत करत असताना कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे आपण यामध्ये बुलक ड्रॉन इम्प्लिमेंटने आंतरमशागत करू शकतो. ही झाली लॉंग फरो मेथड. यानंतर पुढची जी मेथड आहे ती आहे कंटूर फरो. आता कंटूर फरो मेथड हे आपण पाहूया. फरोज आर ओपन अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड. आता ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा जास्त आहे त्याच ठिकाणी कंटूर फरो मेथड ही तयार केली जाते. जसं उदाहरण द्यायचं झालं तर डोंगराळ भागामध्ये भाताची वगैरे लागवड करतात तर खाचरं म्हणतात त्याला, भात खाचरं. म्हणजे पायऱ्यांसारखं जसं असते, पायऱ्या जशा तयार होतात उंच मग खाली, तर तशा प्रकारे ही पद्धतसुद्धा आपण तयार करू शकतो. त्याला कंटूर फरो म्हणतात. पण या ठिकाणी जमिनीचा जो स्लोप आहे, जो उतार आहे तो जास्त असतो. आणि दिस मेथड एन्श्युअर द प्रॉपर सोकिंग ऑफ द वॉटर. आणि यामध्ये जे काही आपण सरी तयार करणार आहेत तर त्या अक्रॉस द स्लोप म्हणजे उताराला आडव्या आपण असं करणार आहे, त्याच्या उताराच्या विरुद्ध दिशेने करणार आहे. त्याच्यामुळे जे काही पाणी आहे आपण त्या ठिकाणी देणार आहे किंवा पाण्याचा जो प्रवाह आहे तर ते त्या जमिनीमध्ये प्रॉपर पद्धतीने चांगल्या पद्धतीने पाणी हे मुरू शकते. पाण्याचा पुरेपूर वापर अशा ठिकाणी केला जाऊ शकतो. मोर फ्लो ऑफ वॉटर कॅन बी हँडल ॲट अ टाईम. म्हणजे जर पाण्याचा प्रवाह एकाच वेळेस आला असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी हँडल केला जाऊ शकतो. त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी हे डिस्ट्रीब्यूट केले जाते, समान पाणी त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. मोर फ्लो ऑफ वॉटर. पुढचा मुद्दा आहे इट रिड्यूस सॉईल इरोजन अँड फॉलोड इन स्लोपी लँड. आता ह्या पद्धतीमध्ये आपण जमिनीला आडव्या ज्या सरी केलेल्या आहे त्यामुळे काय होणार तर जमिनीची जी धूप आहे, कारण जो आहे उतार आहे त्या उतारासोबत पाण्याचा प्रवाह असेल तर जमिनीचा वरचा थर आहे तो वाहून जाऊ शकतो आणि त्यामुळे सॉईल इरोजन किंवा जमिनीची धूप होऊ शकते. पण यामध्ये आपण ज्या काही सरी तयार केलेल्या आहेत त्या उताराच्या आडव्या दिशेने तयार केलेलं आहे, त्यामुळे जमिनीची धूप या पद्धतीमध्ये काय होऊ शकते, कमी होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे इनिशियल कॉस्ट ऑफ धिस मेथड इज मोर. पण ह्या पद्धतीचं एक डिसॲडव्हान्टेजेस किंवा एक तोटा आपल्याला असा म्हणता येईल की यामध्ये सुरुवातीचा जो खर्च आहे ही पद्धत तयार करण्याचा तो जास्त आहे. इनिशियल कॉस्ट ही जास्त आहे असं आपल्याला या पद्धतीमध्ये या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर जी पुढची पद्धत आहे पेअर्ड रो किंवा त्याला
पट्टा पद्धत असं म्हणतात. तर अलीकडे ही जी पद्धत आहे, अलीकडच्या काळामध्ये शेतकरी जास्त या पद्धतीचा वापर करत आहेत. तर ही पद्धत कशी आहे, तर यामध्ये थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया की पेअर्ड रो किंवा पट्टा पद्धत, याला जोड ओळ पद्धतसुद्धा असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी 2 सऱ्या तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये एक 6 फुटाचं अंतर ठेवून परत 2 सऱ्या तयार करायचं. म्हणजे या ठिकाणी 2 ज्या सऱ्या आहेत त्याच्यामध्ये जे अंतर असल्यामुळे बरंच त्या ठिकाणी इंटरक्रॉपिंग आपण करू शकतो, आंतरपिकाची लागवड करू शकतो आणि म्हणूनच याला पेअर्ड रो म्हणतात. म्हणजे 2 रो केल्यानंतर एक मोठा गॅप आणि परत 2 रो अशी असतात, म्हणून ते पेअर असतात, पेअरिंगनी असतात, म्हणून त्याला पेअर्ड रो किंवा पट्टा पद्धत असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये काय आहे बघा, इन दिस मेथड 2 consecutive furrows are open at 3 feet distance and wide gap of 5 to 6 feet is kept before the next set of 2 consecutive furrow. म्हणजे 2 फरो तयार केल्यानंतर आपण 5 ते 6 फुटाचा गॅप ठेवून परत आपल्याला 2 फरो असे तयार करायचे आहेत. ठीक आहे. आणि हे जे काही फरो आहे किंवा हे जे सरी आहे याचं सुद्धा जे अंतर आहे हे 3 फुटापर्यंत असू शकते. दुसरा मुद्दा आहे, इट हेल्प इन विगरियस क्रॉप ग्रोथ अँड इन्क्रीज यील्ड ड्यू टू द प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सनलाईट अँड एअर. या पद्धतीमध्ये याचाच अर्थ असा की यामध्ये पिकांची वाढ ही जास्त चांगल्या प्रमाणामध्ये होते, कारण यामध्ये जी जागा असते, जी स्पेस असते पिकांच्या वाढीसाठी ही जास्त प्रमाणामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे वाढ ही चांगल्या प्रकारे होते आणि त्याचबरोबर त्याचं उत्पादनसुद्धा आपल्याला चांगलं मिळू शकते, कारण यामध्ये जे काही सॉईलमधलं एअर असेल किंवा सनलाईट असेल तो जास्त प्रमाणामध्ये पिकांना मिळतो. पुढचा मुद्दा आहे, इंटरकल्टिवेशन अँड प्लांट प्रोटेक्शन मेजर्स आर कॅरीड आउट इझिली. यामध्ये इंटरकल्टिवेशन म्हणजेच आंतरमशागत, त्याचबरोबर प्लांट प्रोटेक्शन मेजर्स म्हणजे पिकांना जे काही प्लांट प्रोटेक्शन्स, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड्स आपण देणार आहेत, तर ते चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रकारे या पद्धतीमध्ये आपण देऊ शकतो. चौथा मुद्दा आहे, हेल्प इन सेविंग द इरिगेटेड वॉटर अँड रिड्यूस वीड पॉप्युलेशन. यामध्ये या पद्धतीमध्ये जी अंतर आहे 2 रोपांमधलं ते जास्त असल्यामुळे पाणी जेवढं काही गरजेचं आहे तेवढंच आपण देऊ शकतो या पद्धतीमुळे. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि त्याचबरोबर जी काही तणांची वाढ आहे तीसुद्धा आपण या पद्धतीमध्ये नियंत्रित करू शकतो. पुढचा शेवटचा मुद्दा आहे, इंटरक्रॉपिंग इज ऑल्सो पॉसिबल विदाऊट अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ द शुगर केन. यामध्ये जी काही जोड ओळ आहे किंवा 2 सरी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये गॅप असल्यामुळे 5 ते 6 फुटाचा यामध्ये आरामात आपण आंतरपीक हे घेऊ शकतो. मग ते कांदा असेल किंवा मग दुसरं एखादं पीक आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकते. तर ही पद्धत शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रचलित आहे. या पद्धतीचा अलीकडच्या काळामध्ये जास्त वापर होतो, कारण त्यापासून मिळणारं उत्पादन हे सुद्धा जास्त आहे. तर अशा प्रकारे आपण आज 4 पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये परत एकदा कोणकोणत्या पद्धत आपण अभ्यासल्या त्या बघू. स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो, त्याच्यानंतर सर्पेंटाईन मेथड, लॉंग फरो मेथड, कंटूर फरो मेथड आणि पेअर्ड रो किंवा पट्टा पद्धत असं याला म्हटलेलं आहे. तर या पद्धतीमध्ये समजा जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर आपल्याला या मेथड्स ऑफ इरिगेशन ऑफ शुगर केन इन केस ऑफ शुगर केन, तर नुसतं एनलिस्ट करायला सुद्धा आपल्याला येऊ शकते. तर एनलिस्टमध्ये आपल्याला या 4 ज्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत तर त्या 4 पद्धतीचा आपल्याला 4 पद्धती लिहिता येतील किंवा मग एखादी जी पद्धत आहे तर त्या एखाद्या पद्धतीवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला एकदम 3-3, 4-4 पॉईंटच आहे, क्वचितच आहेत पॉईंट्स, खूप जास्त नाही आहेत आणि सोपं आहे हे एकदम. एकदा आपल्या लक्षात आलं, कारण त्यामध्ये आपल्याला फिगर्स, फोटोग्राफ्स सांगितलेले आहेत. तर त्या फोटोग्राफ्सच्या माध्यमातून ते पॉईंट्स समजायला आपल्याला जास्त सोपे जातात. त्यामुळे ते आपल्याला पद्धती ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि परत ते रिव्हिजन करायचं आहे आपल्याला. आणि हा जो आजचा भाग आहे तो तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करते आणि आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.